एक पॉइंट रिमेनिंग आहे तो फोटो, मला वाटते सुडो पोटेन्शियल. सो आय विल डिस्कस अबाउट दॅट पॉइंट आफ्टरवर्ड्स. ओके. सो त्याच्या आधी मी तुम्हाला महत्वाची सूचना द्यायची होती. सगळ्यांचे जरासं स्पीकर ऑन करा. हॅलो, अमृता, शीतल, मयुरी, सीमा. तुम्हाला लोकांना सांगितलं, मयुरीला फोन केला होता की देर इज पोस्टर प्रेझेंट कॉम्पिटिशन. ठीक ठीक. तर यू हॅव पोस्टर. Subject is given by your teacher. The 10 student among the. ओके. सो त्यातले जे माझ्याकडे आहेत, कोण आहे? मयुरी, परत अमृता जाधव आणि स्नेहल आणि इतापे. तेजल, आर यू देअर? तेजल? हो मॅम. हा, तर तुम्हाला बाकीच्यांना समजलंय का काय 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 विषय आहे, काय करायचंय? सीमा करे. नाही काय माहित मॅडम. हा, तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला एका आठवड्याच्या आत पोस्टर तयार करायचं आहे. तर तुम्हाला टीचर्स अलॉटेड केलेले आहेत. तर तुमचे जे काही फॅकल्टी आहेत जे अलॉट केलेले आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. पण तुम्हाला लिस्ट आज मिळेल की कोण कोणाकडे आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचंय की मला वाटतं पोस्टर तुम्ही केलेलं नाहीये कधी. केलंय का कधी? प्रोजेक्टचं ना? हा, ऍक्च्युली कसं आहे, रिसर्च वरती आहे टॉपिक, पण सगळ्यांचं काही प्रोजेक्ट वरतीच असेल असं काही नाहीये. कारण तुमचे जे रिस्पेक्टिव्ह गाईड आहेत ते ठरवतील की तुम्हाला काय द्यायचंय. ठीक आहे. कारण रिसर्चशी रिलेटेड टॉपिक द्यायचंय, पण इट इज नॉट नेसेसरी की तुमचा प्रोजेक्ट चालू त्याच्यावरतीच असायला पाहिजे. ठीक आहे. तर आता कसं आहे की जर समजा प्रोजेक्ट वरती तुम्हाला एकदम क्लिअरली छान प्रेझेंटेशन देता येत असेल, ऍक्च्युली काय झालेलं आहे की तुमचं बरं काम नाही झालेलं त्याच्यावरती. ठीक आहे. तर तुम्हाला टायटल असं असेल की डीप कुठल्या पण पॉइंटमध्ये तुम्हाला डीप प्रेझेंटेशन द्यायचं आहे, आणि ते पण पोस्टरवरती त्यांनी पर्टिक्युलर साईज ठरवलेली आहे. तर तुम्हाला ते गाईड तुमचे सांगतील. तर फक्त आपल्याकडे आठवड्याभराचा वेळ आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागेल, जो तुम्हाला टॉपिक दिला त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला लागेल गुगलवरनं. ठीक आहे. आणि गाईडना विचारा, एक एक 2-2 दिवसांनी तुम्ही प्रेझेंटेशन द्यायचं की तुम्ही काय केलंय. ठीक आहे. तर ते गाईड काय करतील, तुमची मीटिंग ऍडजस्ट करतील की बाबा प्रत्येक जणांच्याकडे 4-4 स्टुडंट आहेत. तर त्याप्रमाणे त्या मीटिंगला तुम्ही काय करायचं की तुम्ही काय काम केले, आणि तुम्हाला त्याची एक नोट बनवायची की तुम्ही प्रेझेंटेशन, तुम्हाला काहीतरी 7 का 8 मिनिटाचं काहीतरी प्रेझेंटेशन ते पोस्टरवरती द्यायचंय. ठीक आहे. जे काही पोस्टर तुम्ही करणार आहे त्याचं प्रेझेंटेशन द्यायचंय तुम्हाला की हा, आता फॉर एक्झाम्पल if we choose the topic like ferrite. Okay. So I have divided this ferrite in 2 parts. That is, first is types of ferrite. So 2 students are going to talk on that topic only. Then types of ferrite or the application of ferrite, whichever the topic is given by your guide. Okay. सो मग त्याच्यामध्ये काय येणार की फेराइट ऍप्लिकेशन वरती जर तुम्हाला पॉइंट असेल, टॉपिक असेल, तर काय येणार की फेराइट काय आहे, फेराइटचे टाइप्स कुठले आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन कुठले आहेत. तर आता फेराइट मॅग्नेटिक मीडियामध्ये जर यूज केला जाते, मॅग्नेटिक रेकॉर्डिंग मीडियामध्ये, तर मॅग्नेटिक रेकॉर्डिंग मीडियामध्ये जुन्या काळापासून कुठल्या कुठल्या मटेरियल वापरले जात होते आणि कुठले कुठले हे आहेत डिव्हायसेस यूज केले होते. ठीक आहे. तर ते आतापर्यंत कसं व्हॅरी झालं. आता समजा जुन्या काळात रेकॉर्डर होते, टेप रेकॉर्डर, परत त्याच्यानंतर आलं सीडी प्लेअर, त्याच्यानंतर आलं फ्लॉपी डिस्क, त्याच्यानंतर आलं पेन ड्राईव्ह. तर हे जे काही बदल होत गेले जुन्या काळापासून, त्याचं तुम्हाला पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करायला लागेल. ठीक आहे. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला जो काही सब्जेक्ट दिला जाईल तो डीप मध्ये तुम्ही काय करायचंय, त्याचं प्रेझेंटेशन करायचंय. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर
एक मिनिट हा. तुमचे थोडेसे व्हिडिओ ऑन करा. हा. हा, तर त्याच्यासाठी तुम्हाला आज लिस्ट मिळेल की कोण कुणाकडे आहे. ठीक आहे. तर मला वाटतंय चष्मिश अमृता चष्मिश अमृता आणि तिचं नाव मी आता चष्मिश पाडणार आहे. आणि सीमा करे बहुतेक मुजावर सरांच्याकडे आहेत. अजून 2 कोणतरी आहेत त्यांच्याकडे, मला लक्षात नाहीये. तर माझ्याकडं दुसरी अमृता दुसरी अमृता, परत मयुरी, स्नेहल फडतरे आणि तेजली थापे. ठीक आहे. तर मी तुम्हाला आय थिंक आज दुपारी आपण डिस्कस करूया. ठीक आहे, की कुठल्या टॉपिक वरती आपण घ्यायचंय. तर तुम्ही काय करायचंय, तुम्हाला आज गाईड तुमचे सांगतीलच. परत अजून प्रतीक्षा शीतल चाळके कुणाकडे आहे माहित नाही, म्हणजे लिस्ट मला नाही आठवत आहे. पण मला वाटतं प्रतीक्षा यादव आणि तेजल इतापे, त्या कोल्हे मॅडम आहेत ना नवीन आलेल्या, त्यांच्याकडे आहेत. आणि बाकीची लिस्ट तुम्हाला समजेल. मला ऍक्च्युली नाहीये माहिती, पण जे माहिती आहे तेवढं मी सांगितलं. तर तुम्हाला फक्त 1 आठवड्याचा वेळ आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, त्याचा डीप स्टडी करायचा आणि तुम्हाला जे काही तुमची काय आयडिया आहे त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही द्यायचं. तयार करा एक बाबा पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही तयार करा की तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्हाला हा टॉपिक दिलाय, तर आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तर असं आहे की तुमच्या क्लासमधून मॅक्झिमम सिलेक्शन व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण मागच्या वेळेला माहितीये की तुमच्या क्लासमधून सीमा करे आहे, परत प्रतीक्षा यादव आहे, अजून कोण अमृता, त्यांनी पण केलेलं ना प्रेझेंटेशन. मला थोडीफार आयडिया आली की बाबा काय करायचंय. पण इथं काय आहे की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाहीये करायचं. आपल्याला काय करायचंय, तर पोस्टर तयार करायचंय. तर पोस्टर असं पाहिजे की अट्रॅक्टिव्ह पाहिजे, त्याच्यामध्ये वर्ड्स कमी असायला पाहिजेत तुमचे. त्याला सेमिनार पण द्यायचं का मॅडम पोस्ट केल्यावर? काय म्हटलीस? आपण पोस्ट बनवणार आहे की नाही, त्याचं सेमिनार पण द्यायचंय की काय? ऍक्च्युली सेमिनार नाहीये, पण त्याच्यावरती थोडं तुम्हाला एक 7-8 मिनिटाचं प्रेझेंटेशन आहे की बाबा तुम्ही काय केलेलं आहे. ठीक आहे, की व्हॉट इज द टायटल ऑफ युअर प्रोजेक्ट. ऑनलाईनच द्यावं लागेल. हा, म्हणजे ते जे तुम्ही पोस्टर केले त्याचं तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय. आता 7 ते 8 मिनिटं आपण, तुम्ही 10 मिनिटात तयार कराल त्यावेळेला तुम्ही 7-8 मिनिटं बोलू शकाल त्याच्यावरती. ठीक आहे. फक्त कसं आहे की त्याचं तुम्हाला वाचन करावं लागेल. कारण जर समजा क्वेश्चन विचारला की तुम्हाला त्याच्यातलं हे काय, मग ते काय, मग त्याचं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुमचं वाचन पाहिजे. आणि पोस्टर अट्रॅक्टिव्ह पाहिजे. त्याचा काहीतरी आपल्या फ्युचरसाठी म्हणजे ऍज अ रिसर्च साठी काहीतरी त्याचा उपयोग असावा. उगाच काहीतरी केलंय म्हणून असं नकोय. तर तुम्ही काही जास्त डोक्याला ताण देऊ नका. तुम्हाला टॉपिक दिला जाईल. ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला जे काही रीड करायचंय, काय लिहायचंय, काय बोलायचंय, काय करायचं, त्याचं पण आम्ही हेल्प करतो तुम्हाला. की तुम्ही असं व्हायला नको की तिथं जाऊन पोस्टर चालू केलंय आणि देन असं काहीतरी तुम्हाला ब्लँक व्हायला नकोय. म्हणजे तुम्ही MSc स्टुडंट आहात, तर तुमच्याकडे एवढी तर अपेक्षा आहे की तुम्ही जे काही प्रेझेंट कराल ते व्यवस्थित फ्लुएंट इंग्लिश मध्ये कराल. ठीक आहे. आणि मग तुम्हाला आज मला वाटतं की लिस्ट पण कळेल. आणि तुम्हाला जे गाईड आहेत त्यांच्याशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, की सर आम्हाला काय करायचंय. कारण कसं आहे की प्रत्येक जण बिझी आहे. ठीक आहे, की बाकीच्या खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला काम सिन्सिअरली करायचं आहे. तर अजून माझे जे काही स्टुडंट आहे ते सोडून तुम्हाला जर बाकीच्यांना काही हेल्प हवी असेल तरी तुम्ही मला बिनधास्त फोन करा किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला नक्की हेल्प करेन की तुम्हाला काय बोलायचंय, काय करायचंय. आणि तुम्ही काय करा की कुणीतरी आपल्याला बनवून देण्यापेक्षा तुम्ही स्वतः हे करा की स्वतः तुम्हाला टॉपिक मिळाला की नाही, तुम्हाला माहितीये की गुगल वरती टाकलं की 1000 प्रकारच्या फाईल ओपन होतात. बरोबर ना. तर काय करायचंय, ऍक्च्युली माझा कॅमेरा ऑन नाहीये, त्यामुळे मला असं वाटण झालं की मी तुमच्याशी बोलते का काय, तुम्ही कुठं बघताय. मॅडम ऐका ना. 1 मिनिट. ऐका ना. हॅलो. हा, बेटा येतोय का आवाज? येतोय ना. आता कसं वाटतंय? माझा आवाज आहे ना काहीतरी टॉकिंग चाललंय म्हणून, आहे की नाही. तर लक्षात आलं का तुम्हाला काय करायला पाहिजे. तर
ह्याच्यापेक्षा अजून काय? ही अमृता आता आली काय दुसरी वाली? अमृता जाधव. हो मॅम. हा, तुला समजलं का मी काय सांगितलं ते? नाही ना? नाही मॅम. हा, तर आता झालंय आपलं डिस्कशन. आता कसं आहे, लेक्चर चालू करायला पाहिजे. कारण तू आहे की नाही, तू माझ्याकडे आहेस प्रोजेक्ट, ते जे काही पोस्टर करायचं आहे ते, ठीक आहे. तर हो मॅम. बाकीच्या मुलींना समजेल आज. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर मला माझा फोन नंबर आहे तुमच्याकडं. तुम्ही मला हे करा. आणि दुसरी गोष्ट, माझा कॅमेरा बंद आहे मोबाईलचा, त्यामुळे मी तुम्हाला नोट्स पाठवू शकले नाहीये. तर आज मी काय करते, कुणाचा तरी मोबाईल घेऊन तुम्हाला आज कंपल्सरी पहिल्या चॅप्टरच्या सगळ्या नोट्स मी पाठवते. तर आता काय करायचंय तुम्ही, तर कॉन्सन्ट्रेट करा पोस्टरवरती. हा, पोस्टर तुमचं चांगलं व्हायला पाहिजे. मी ह्या आठवड्यात तुम्हाला कंपल्शन नाही करत की तुम्ही नोट्स कम्प्लीट करा आणि मला द्या म्हणून. तर पहिला तुम्हाला, आणि पर्सनली मी सगळ्यांचे पोस्टर मी बघणार आहे, ठीक आहे. जरी तुम्ही दुसऱ्या गाईडकडे असाल तरी पण मी काय करेन, तुमचे पोस्टर्स बघेन, ठीक आहे. आणि तेवढ्या ह्यानं डिवोशन करा, म्हणजे थोडंसं कसं आहे की हा बाबा सेकंड इयरची बॅच ऍक्टिव्ह आहे आपली, असं वाटायला पाहिजे. हा, ठीक आहे. सो टुडे वी विल ऍक्च्युली फर्स्टली काय की पहिला चॅप्टर खूपच आपला टफ आहे. तर आपण काय करूया, एक ओव्हरव्ह्यू घेऊया की काय काय आपण बघितलंय, ठीक आहे. ओव्हरव्ह्यू घेऊयात, कारण तुम्हाला एकदा काय होईल की जर समजा सेकंड चॅप्टर चालू केला की पुढचं मागचं सपाट असं व्हायला नको, ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन दिसतंय का ते फक्त सांगा मला. ओके, मला वाटतं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्या मी सांगते. टाईट बाइंडिंग आहे, ड्रुइड थेरीचं आय थिंक आहे. फर्स्ट पॉइंट कुठला होता आपला? ड्रुइड थेरी. आठवतंय ना काय होतं ड्रुइड थेरी? तुम्हाला स्क्रीन दिसते का? हो मॅडम, दिसते. So there is a 12 marks question in this topic, in this point, that is Druid theory. तर ड्रुइड थेरी मध्ये काय काय बघितलेलं आपण? तर द थेरी इज प्रपोज्ड बाय पी ड्रुइड अँड इट इज द थेरी ऑफ मेटॅलिक कंडक्शन. सो अजून त्याच्यामध्ये जस्ट ओव्हरव्ह्यू करायचं, म्हणजे आपण एक नजरेखालून गेलं म्हणजे कसं होतंय. तर व्हॉट एक्झॅक्टली ऍक्च्युली ड्रुइड थेरी एक्सप्लेन? इट एक्सप्लेन द इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्शन, अँड द मेन पॉइंट इन द ड्रुइड थेरी काय आहे की कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस त्यांनी काय केलं, मेटलला अप्लाय केलं की मेटलमध्ये काय होते. आणि कायनेटिक थेरी ऑफ गॅस आपण बघितलं तर देर आर व्हेरियस गॅस पार्टिकल्स which are wandering here and there in a various direction. As like that gas particles मेटल मध्ये पण काय होतात, जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, व्हेरियस दिशेला, वेगवेगळ्या दिशेला काय होतात, ते वेगवेगळ्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होतात. म्हणून काय सांगितलंय, म्हणून काय केलं की दिस द फ्री इलेक्ट्रॉन्स इन द मेटल इज बिहेव लाईक अ गॅस ऑफ द गॅस पार्टिकल्स इन द कायनेटिक थेरी. मग ते जे काही गॅस पार्टिकल आहेत तसेच मेटल मधले फ्री इलेक्ट्रॉन बिहेव करतात. म्हणून त्या मेटल मधल्या फ्री इलेक्ट्रॉनला काय म्हटलेलं आहे, द गॅस ऑफ इलेक्ट्रॉन. आठवते का? आठवते का नाही आठवत? हो मॅम, आठवते. का विसरलं? हा, मग काय केलंय, सपोज इन द कायनेटिक थेरी ऑफ गॅस दिस इज द कंटेनर अँड दीज आर द पार्टिकल्स, गॅस पार्टिकल्स. So the container containing the gas particles, there is a random orientation and these particles are non-interactive and they are collide with each other. जे काही पार्टिकल असतात ते काय होतात, त्यांच्यामध्ये जे काही पार्टिकल येतात त्याच्याशी कोलाइड होतात. आणि त्याच्या जे काही वॉल आहे त्याच्यावर पण ते काय होतात, कोलाइड होतात. आणि दे ट्रीट ऍज अ मॉलिक्युल ऑफ अ गॅस ऍज आयडेंटिकल सॉलिड स्पेअर. मग हे जे काही आपण गॅस पार्टिकल बघितलाय तो कसा असणार आहे, इट इज अ
आयडेंटिकल सॉलिड स्पेअर आपण कन्सिडर केला समजा. अँड दीज आर ट्रायज टू मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन काय होत असतात, ते मूव्ह होत असतात. कधीपर्यंत हे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होणार, जोपर्यंत त्याच्या मध्ये कुठलाही पार्टिकल येत नाही तोपर्यंत तो काय होणार, मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन. जोपर्यंत तो दुसऱ्या कुठल्या पार्टिकलला धडकत नाही तोपर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये होणार. ज्यावेळेला तो धडकणार त्यावेळेला काय होणार, त्याची व्हेलॉसिटी ऍज वेल एज डिरेक्शन चेंज होणार. मग ड्रुइड थेरी काय केली की ह्या जो काही मेटल जो काही गॅस आहे कंटेनर मधला, ते जे काही पार्टिकल आहेत त्याच्याशी काय केलं, मेटल मधलं जे काही फ्री इलेक्ट्रॉन ते कम्पेअर केले. दिस इज द मेन आयडिया अबाउट दॅट ड्रुइड थेरी. मग मेटल मध्ये काय आहे की देर आर नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ मेटल. आणि त्याच्यामध्ये कसं असतंय की इन द मेटल फ्री इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह विदिन द मेटल सरफेस अँड therefore these free electrons are called as a gas of free electron as we compare these free electrons to that of the gas particles. ते कम्पेअर केल्यामुळे ह्याला नाव काय दिलं, ह्याचं बिहेवियर त्या गॅस पार्टिकल सारखं असतं म्हणून ह्याला काय नाव दिलं, गॅस ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. अँड द पॉझिटिव्हली चार्ज these positively charged ions are attached to the metal in the heavier particle. आणि ते कसे असतात, हे कसे आहेत, दीज आर द पॉझिटिव्ह आयन्स आर इमोबाईल, ते काय मूव्ह होऊ शकत नाही, त्याची जागा फिक्स असते. अँड देअरफॉर द मेटल कन्सिस्ट ऑफ ॲटम अँड ॲटम कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. and electrons are revolve around the nucleus, we know very well. So electrons free to move in a metal which is the outermost orbital. मग outermost orbital मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा असणार आहे, लूजली बाउंड टू द न्यूक्लियस, त्यामुळे तो कसा असणार आहे, फ्री टू मूव्ह. मग दीज आर द फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द मेटल. नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर मूव्ह इन द सरफेस, आणि त्यालाच काय म्हटलं तिथं, गॅस ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. मग कायनेटिक थेअरी आणि हे कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय काय आपण त्याच्याशी सिमिलॅरिटी आपल्याला दिसतात ते सांगितले ते की नॉन इंटरॅक्टिव्ह आहे, नो फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसते, आणि इथे काय होतात, दिस इन द मेटल द कोलाइड विथ द पॉझिटिव्ह आयन्स. आणि त्याच्यानंतर आपण टर्म बघितली कुठली, तर टो, विच इज द it is the time interval between the two successive collision denoted by tau having the value 10⁻⁻14 seconds. मग त्याची प्रोबॅबिलिटी जी काय आहे की कोलिजनची विथ इन द टाइम इंटरवल dt is given by dt upon tau. हे सगळं तुम्ही फक्त तुम्हाला एक नजरेखालून जावं म्हणून मी फास्ट सांगते, कारण काही मुली आहेत की ज्या नंतर सुरुवातीला लेक्चरला नव्हत्या. आय थिंक सत्रे नव्हती सुरुवातीच्या लेक्चरला, बरोबर ना सत्रे? मॅडम. हा, हो मॅडम. मग हे काय, हा, तर मग जर त्यात बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इफ वी अप्लाय द मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड, जर ह्या कोलिजनच्या मध्ये जर आपण इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर त्याचं काय होतं, द मोशन ऑफ पार्टिकल इज अफेक्टेड. आणि तो जो काही मोमेंटम आहे, रॅन्डम मोमेंटम आहे टोटल, ड्यू टू द रॅन्डमाइज मोशन द टोटल ऍव्हरेज मोमेंटम इज इक्वल टू 0. मला वाटतं ऑब्जेक्टिव्हला पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. मॅम इफ्तेसाम वेटिंग मध्ये. वेटिंग मध्ये कोण? इफ्तेसाम. ते सांग, आली का? आली ना? इफ्तिसाम आली का? हो मॅडम आहे. ठीक आहे. फक्त एक ओव्हरलुक घेऊयात कारण हा चॅप्टर थोडा टफ आहे, त्यामुळे बाकी काही विषय नाही. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, तर बेसिक अझम्पशन ऑफ ड्रुइड मॉडेल. मग त्याच्यामध्ये काय बघितलेलं की दोन प्रकारचे नॉन इंटरॅक्शन आहे जे निग्लेक्ट केले जातात. कुठले कुठले? आयन आयन इंटरॅक्शन आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन आणि इलेक्ट्रॉन आयन इंटरॅक्शन, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कुठले कुठले
अप्रॉक्सिमेशन नाव काय आहे सांगा बघा, कोण सांगेल? Independent इंडिपेंडंट electron इलेक्ट्रॉन approximation अप्रॉक्सिमेशन and आणि दुसरं आहे ते कुठलं? free इलेक्ट्रॉन अप्रॉक्सिमेशन. ऑब्जेक्टिव्हला मी सांगते तुम्हाला, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन आणि दुसरं आहे ते इंटरॅक्शन नाही, ते नेग्लेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन, नेग्लेक्ट ऑफ, हे लक्षात ठेवायचं. दिस इज द इंडिपेंडंट इलेक्ट्रॉन अप्रॉक्सिमेशन. आणि नेग्लेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन आयन इंटरॅक्शन त्याला काय म्हणले? फ्री इलेक्ट्रॉन अप्रॉक्सिमेशन. कोलिजन जे ड्रुड मॉडेल मध्ये होते ते इन्स्टंटेनियस असते आणि त्याची जी वेलॉसिटी इट विल बी अब्रप्टली चेंज. ओके, सो ड्रुड कन्सिडर देम एज अ इलेक्ट्रॉन बाउन्सिंग ऑफ फ्रॉम द इंडिपेंडंट आयन कोर. मग ड्रुडनं काय कन्सिडर केलं की ते इलेक्ट्रॉन काय होतात? आयन कोर मधून बाउन्सिंग होतात. ठीक आहे, आणि ते इथं दाखवले बघा फिगर मध्ये. दिस इज द ट्रॅजेक्टरी ऑफ ए कंडक्शन इलेक्ट्रॉन ऑफ द स्कॅटरिंग ऑफ द आयन्स. ते एकापासून दुसऱ्याकडे जाताना जे काय स्कॅटरिंग होते त्याची ही फिगर आहे. ठीक आहे, हा थोडासा पॉइंट मोठा आहे, 12 मार्कला तुम्हाला विचार मी सांगितलेला आहे आधी. मग तो जे काय पिक्चर आपण बघितलं, दिस इज द सिम्पल मेकॅनिकल पिक्चर ऑफ द बम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आयन टू आयन. बम्पिंग म्हणजे जम्प करणे, इलेक्ट्रॉन आयन टू आयन जम्प केलेलं त्याचं ते पिक्चर आहे. द स्कॅटरिंग मेकॅनिझम, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ मेटल कंडक्शन इज स्टडीड. म्हणजे स्कॅटरिंग मेकॅनिझमचा युज करून क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस केलं जाते मेटलचं कुठल्याही. संपते मला वाटतं पॉईंट इथं. एका इन जनरल प्रोबॅबिलिटी आपण काय सांगतो? पर युनिट टाइम 1/2. टो म्हणजे काय? तर इट इज कॉल्ड ॲज अ रिलॅक्सेशन टाइम और कोलिजन टाइम और मीन फ्युचर. तिन्हीपैकी कुठल्याही नावानं तुम्ही त्याला डिनोट करू शकता. ठीक आहे, हा तिथं ड्रुड थेअरीचा पॉइंट संपलाय. ठीक आहे, मी फक्त तुम्ही विसरू नये म्हणून ओव्हरव्ह्यू करते. गरज आहे का नाही गरज सांगा, म्हणजे नाहीतर मग पुढचं चालू करायला बरं मला. करूयात ना रिव्हिजन जस्ट. हा, हॅलो, हो मॅम. हो मॅम. हो मॅडम. हो मॅडम. मला वाटतं नेक्स्ट पॉइंट कुठला आहे त्याच्यातला? पॉइंट डीसी इलेक्ट्रिक. डीसी इलेक्ट्रिकल, बरोबर ना? डीसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल मध्ये ओहम्सला माहिती आहे आपल्याला की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. व्ही इज इक्वल टू आय आर. मग आर म्हणजे काय? रेजिस्टन्स. आय म्हणजे करंट, व्ही म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप. बरं, रेजिस्टन्स ऑफ वायर डिपेंड्स ऑन द इट्स डायमेन्शन, की वायरची लेंथ काय आहे, त्याची विड्थ काय, ह्याच्यावरती ते रेजिस्टन्स डिपेंड असतो. आणि तो इंडिपेंडेंट कशावरती असतो? द साईज ऑफ करंट और पोटेन्शियल ड्रॉप. जो काही पोटेन्शियल ड्रॉप आहे त्याच्या साईज वरती तो इंडिपेंडेंट असतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ड्रुड मॉडेलमध्ये ड्रुडनं ते कसं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो ही प्रोव्हाइड द एस्टिमेट ऑफ द साईज ऑफ द रेजिस्टन्स. सो स्टडी द डिपेंडन्स ऑफ आर ऑन द शेप ऑफ वायर. मग त्यांनी काय केलं की आरचा शेप वायर वरती कसा डिपेंडंट असतो? रेजिस्टन्स. सो ही कन्सिडर दॅट मेटल वायर having the rho is resistivity which is a proportionality constant between the E and J. E and J काय? E is the electrical field आणि J म्हणजे काय? It is the current density. So J is the current density vector quantity parallel to that of the flow of charge. चार्ज कसा फ्लो होतोय त्याला ही करंट डेन्सिटी कशी असणार आहे? पॅरलल असणार आहे. So J is a parallel to the flow of charge and magnitude of J is amount of charge per unit time. मग मॅग्निट्यूड त्याचं कसं डिनोट केलं जातं? तर द मॅग्निट्यूड ऑफ J is the amount of charge per unit time and the crossing unit area perpendicular to that of the flow. If म्हणजे युनिट एरिया जो आहे तो परपेंडिक्युलर असतो आणि त्याचा जो काही मॅग्निट्यूड असतो तो J हा पॅरलल असते त्या चार्जला. ठीक आहे, if the uniform current I flows through a wire, then length and the cross sectional area A, then the current density will be the J is equal to I upon A. त्याच्यावरून पोटेन्शियल ड्रॉप काढला V is equal to capital E into L. Then we know that E is equal to ते जे काही व्हॅल्यू आहेत इक्वेशन, E is equal to rho into J and J is equal to I upon A.
these two values are substituted in this equation 4 and we get R is equal to rho into L upon A. मग काय बघितलं, इफ n इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम विल मूव्ह विथ द व्हेलॉसिटी v, जर समजा n नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतील त्या एखाद्या आपण जी वायर कन्सिडर करते, तर करंट डेन्सिटी विल बी पॅरलल टू v. व्हेलॉसिटीला ती करंट डेन्सिटी कशी असणार आहे, त्यावेळेला पॅरलल असणार आहे. इन द टाइम इंटरवल dt द इलेक्ट्रॉन्स विल कव्हर अ डिस्टन्स v dt इन द डायरेक्शन v. जर समजा आपण टाइम इंटरवल पकडला dt, तर ते जे काही डिस्टन्स कव्हर करणार आहे ते कसं असणार आहे, तर टाइम इंटरवल इंटू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी in the direction v, n vdt. therefore n vdt into a म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया जो काही तिथून त्या इलेक्ट्रॉन नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स क्रॉस करणार आहेत, ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन क्रॉसेस एरिया a विच इज अ परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फ्लो. मी सांगितलं की क्रॉस सेक्शनल एरिया कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे कशाला, फ्लोला. आणि करंट डेन्सिटी कशी असणार आहे, इट इज अ पॅरलल टू दॅट ऑफ द फ्लो. The charge crossing area in the time dt will be the minus nev a dt. But current density ची व्हॅल्यू काय येणार मग, J is equal to minus nev at any point in the metal. This is studied by the Drude. Drude ने तो जो काही स्टडी केलेला आहे की पर्टिक्युलर वायरच्या शेपचा, त्याचं ते डिस्क्रिप्शन आहे, ठीक आहे. आता काय, इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज मुव्हिंग इन द व्हरायटी ऑफ डायरेक्शन वी नो, विथ अ व्हरायटी ऑफ थर्मल एनर्जी. मग वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या थर्मल एनर्जीने इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात. देअरफॉर द नेट करंट डेन्सिटी इज गिवन बाय, मग त्याची जी काही नेट करंट डेन्सिटी ती कशी दिलेली आहे, J इज इक्वल टू मायनस nev. v म्हणजे काय, इट इज द ऍव्हरेज इलेक्ट्रॉनिक व्हेलॉसिटी. वी कन्सिडर टू केसेस हिअर, इन द ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड द प्रेझेन्स ऑफ एन इलेक्ट्रिक फील्ड. दोन केस जर कन्सिडर केले आपण, तर काय, इन द ऍब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड व्हॉट हॅपन, द इलेक्ट्रॉन्स आर लायकली टू मूव्हिंग इन एनी डिरेक्शन. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जर ऍबसेंट असेल तर ते इलेक्ट्रॉन काय होतात, कुठल्याही दिशेला मूव्ह होतात, कारण त्याला कुठल्याही प्रकारचं हे नाहीये, ठीक आहे. मग ऍव्हरेज जे काही व्हेलॉसिटी असणार आहे ती कशी असणार आहे, v ऍव्हरेज इक्वल टू 0. अँड द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड व्हॉट हॅपन, द मेन इलेक्ट्रॉन व्हेलॉसिटी डायरेक्टेड अपोजिट टू दॅट ऑफ द फील्ड. मग व्हेलॉसिटी कशी आहे की त्या जी काही फील्ड अप्लाय केलेलं त्याच्या अपोजिटला व्हेलॉसिटी कशा, डिरेक्शन कशी असणार आहे इलेक्ट्रॉनिक व्हेलॉसिटीची, अपोजिट असणार आहे त्या फील्डला. मग ई आर द नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. मग इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत, बरोबर. आणि त्याची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, मग ते काय होणार, एकमेकाचे डिरेक्शन त्याची डिफरंट असणार आहे, ठीक आहे. आता कन्सिडर टिपिकल इलेक्ट्रॉन ऍट ए टाइम 0. मग एखादा पर्टिक्युलर टाइम 0 ला आपण इलेक्ट्रॉन कन्सिडर केला, तर लेट टी बी द टाइम इलॅप्स्ड विथ द लास्ट कोलिजन. मग समजा स्मॉल टी एवढा टाइम आपण कन्सिडर केला की आधीच्या कोलिजन, द टाइम इलॅप्स्ड सिन्स लास्ट कोलिजन पासून जो काही टाइम पास केलेला आहे तो आपण जर समजा टी पकडला, तर इट्स व्हेलॉसिटी ऍट टाइम 0 विल बी द इट्स व्हेलॉसिटी v नॉट. म्हणजे जर 0 टाइमला, म्हणजे 0 म्हणजे तो ज्या वेळेला कॉन्स्टंट असणार आहे की पोझिशनला जिथून सुरुवात होणार आहे पार्टिकल मूव्ह व्हायला, त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, v नॉट असणार आहे. आणि आफ्टर कोलिजन काय असणार आहे, द इमिडिएटली आफ्टर दॅट कोलिजन द ऍडिशनल व्हेलॉसिटी काय होणार आहे, मायनस स्मॉल ई कॅपिटल ई टी अपॉन एम आफ्टर कोलिजन. आणि बिफोर कोलिजन ऍट टाइम 0 टाइमला कसे असणार आहे, v नॉट असणार आहे. देन द ऍव्हरेज टी इज द रिलॅक्सेशन टाइम टो. ऍव्हरेज टी ऑफ टी इज द रिलॅक्सेशन टाइम टो. देन ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू मायनस ई कॅपिटल ई टो अपॉन 3. तर काय करतोय आपण, टो म्हणजे रिलॅक्सेशन टाइम तिथे इंट्रोड्यूस करून आपल्याला जी काय ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिळते ते ती काढतोय आपण. मग त्याची करंट डेन्सिटी कॅन बी रिटर्न ॲज J इज इक्वल टू ne² टू अपॉन m इंटू E7. मला वाटतं ज्यांनी लेक्चर केलं त्यांच्या लक्षात येत असेल काय काय सांगते मी, येते का लक्षात? हॅलो, हो मॅम येते. हो मॅम येते. आणि मला वाटतं नोट्स काढताना पण अजून जास्त तुम्हाला क्लिअर झालं असेल की काय लिहायचं आपल्याला तर, ठीक आहे. वी नो दॅट द कंडक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दॅट ऑफ रेझिस्टिव्हिटी. म्हणजे सिग्मा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रो. सिग्मा काय, इट इज द कंडक्टिव्हिटी. आपल्याला माहिती आहे द करंट डेन्सिटी इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. देअरफॉर J इज इक्वल टू ne² टू अपॉन m इंटू E.
म्हणजे सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर सिग्माची व्हॅल्यू काय एन ई स्क्वेअर टू अपॉन एम. ही व्हॅल्यू आपण इथं घातल्यानंतर आपल्याला जे ची व्हॅल्यू काय मिळते इज इक्वल टू एन ई स्क्वेअर टू अपॉन एम टू ई, विच गिव्स द इक्वेशन 8 काय आहे तर इट इज अ लिनियर डिपेंडन्स ऑफ जे इंटू ऑन ए. जे आणि जे हा ई वरती कसा लिनियरली डिपेंडंट असतो ते आपण ह्या इक्वेशन वरनं सांगू शकतोय. विच गिव्ह द एस्टिमेट ऑफ द कंडक्टिव्हिटी सिग्मा. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळते कंडक्टिव्हिटी सिग्मा. अँड विच इज युज्ड टू एस्टिमेट द साईज ऑफ टो. टो म्हणजे रिलॅक्सेशन टाइमची साईज काढण्यासाठी ह्या जो काही सिग्मा आहे त्याचा यूज केला जातोय. ठीक आहे. सो जे टो हॅव्हिंग द व्हॅल्यू एम अपॉन रो इंटू एन ई स्क्वेअर. रूम टेम्परेचर रेझिस्टिव्हिटी ऑफ टिपिकली म्हणजे जनरली कशी असते रूम टेम्परेचर रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल इज द ऑर्डर ऑफ मायक्रो ओहम सेंटीमीटर. ह्या ऑर्डर मध्ये रूम टेम्परेचर रेझिस्टिव्हिटी कोणत्याही मेटलची. इन द ॲटॉमिक युनिट ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁸ स्टॅट ओहम सेंटीमीटर. ॲटॉमिक युनिट जर आपण त्याची जर का कन्सिडर केली तर ती कशी असणार 10⁻⁸ इन स्टॅट ओहम सेंटीमीटर. ओके. आणि जर समजा रो म्यू इज द रेझिस्टिव्हिटी इन मायक्रो ओहम ऑन द देन द व्हॅल्यू ऑफ जे टो इज द रो म्यू जर आपण रेझिस्टिव्हिटी पकडली मायक्रो ओहम मध्ये तर टोची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 0.22 डिवायडेड बाय रो म्यू आर एस डिवायडेड बाय ए नॉट रेस टू क्यूब इंटू 10⁻⁻14 सेकंद. रूम टेम्परेचर टो इज टिपिकली मग ते रूम टेम्परेचर टोची व्हॅल्यू इज व्हॅरी बिटवीन द 10⁻⁻14 टू 10⁻⁻15. मग ड्रूट कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कधी त्याने केली तर व्हेन अ स्पाइटली युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट देन इलेक्ट्रिक फील्ड इज स्पाइटली युनिफॉर्म अँड द टाइम डिपेंडंट. ह्या दोन कंडिशनला त्यांनी काय केली इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट केली. मग ॲट एनी टाइम टी द ॲव्हरेज इलेक्ट्रॉनिक व्हेलॉसिटी इज गिवन बाय कॅपिटल पी टी डिवायडेड बाय एम. पी इज काय इट इज द टोटल मोमेंटम पर इलेक्ट्रॉन. पर इलेक्ट्रॉनचा हा काय टोटल मोमेंटम पर इलेक्ट्रॉन. आणि करंट डेन्सिटी इज गिवन बाय मग अशी मी सांगितलं फक्त इथं काय येणार पीटी अपॉन एम येणार. ठीक आहे. नाव लेट अस कॅल्क्युलेट द मोमेंटम पर इलेक्ट्रॉन. पर इलेक्ट्रॉनचं मोमेंटम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पी इंटू टी प्लस डी टी म्हणजे जो काही इनिशियल टाइम आहे प्लस डी टी टाइम इंटरवल डी टी ऍट द इन्फायनायटिसिमल टाइम डी टी. Then the electron taken at a random motion and the let t be the time before collision. T जर समजा टाइम बिफोर कोलिजन पकडला आणि टी प्लस डी टी काय केलं टाइम आफ्टर कोलिजन देन डी टी अपॉन टो बी द प्रोबॅबिलिटी ऍट टाइम टी आणि प्रोबॅबिलिटी ऍट टाइम डी टी प्लस डी टी काय असणार आहे 1 - डी टी अपॉन टो. इफ एक्सपिरियन्स नो कोलिजन जर समजा कोलिजन नाही आपण कन्सिडर केलं तर अँड द इन्फाइनाइट हे काय येते सारखं and it is influenced by the force Ft due to the spirally uniform electric field and magnetic field. Then the which acquire the additional momentum. मग तिथं आपल्याला एक additional momentum मिळते f of t dt plus 0 into ओ आहे का हे ओ आहे dt square ओ आहे बरं का हे. At the electrons that do not collide between the t plus dt कंट्रीब्युट टू द मोमेंटम पर इलेक्ट्रॉन ऍट अ टाइम टी प्लस डीटी. म्हणजे जे इलेक्ट्रॉन कोलिजन मध्ये भाग घेत नाहीत म्हणजे बिटवीन कोलिजन टी आणि टी प्लस डीटीच्या मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करतो मग ते कशात कुठं कंट्रीब्युट करतात दे कंट्रीब्युटिंग टू द मोमेंटम पर इलेक्ट्रॉन ऍट अ टाइम टी प्लस डीटी. ते इलेक्ट्रॉन ह्या मोमेंटमला काय होतात तिथं कंट्रीब्युट करतात. Then the average momentum per electron is given by Pt plus f of t dt plus O dt square. इथं पॉइंट संपलाय हा. इथं काय मग इलेक्ट्रॉन दॅट डू अंडरगो कोलिजन इन द टाइम बिटवीन टी प्लस डी टी हॅव्हिंग द हे पी प्लस पी इन ब्रॅकेट मध्ये टी प्लस डी टी. आपण काय म्हटलं इथं माग काय गेलं ह्याच्या हे नाही इथं माग कुठे गेलं ते 1 मिनिट कुठे गेलं
तर ठीक आहे, दिस इज द टी पी इंटू ब्रॅकेटमध्ये टी प्लस डी टी, मग ती ही व्हॅल्यू आहे ती आली इथं. त्याचं आपल्याला फायनल इक्वेशन काय मिळालं, दिस इज द डीसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. डीसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल, म्हणजे हे कसं आहे की डीसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय आहे आणि ड्रिवडनं काय सांगितलं आणि त्याच्यापासून आपल्याला काय इक्वेशन आणि काय मोमेंटम मिळालं. म्हणजे रेस्ट टाइमला काय असते मोमेंटम, नंतर बिफोर कोलिजन काय असणार आहे आणि बिटवीन कोलिजन काय असणार आहे. ठीक आहे, समजते का? हॅलो. हो मॅडम. समजते. हो मॅडम. नंतरचा पॉइंट कुठला होता आपला, टाईट एपीडब्ल्यू बाइंडिंग. होता का? साईड बाइंडिंग. नाही, टाईट बाइंडिंग. हा, टाईट बाइंडिंग. गुड, लक्षात आहे म्हणजे. टाईट बाइंडिंग मेथड माहिती आहे की दिस इज द मेथड फॉर इलेक्ट्रॉनिक लेवल कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक लेवल कॅल्क्युलेशन साठी यूज केली जात होती. ठीक आहे, अँड इट कन्सिडर द गॅस ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, कंडक्शन इलेक्ट्रॉन्स. ते कंडक्शन इलेक्ट्रॉन गॅस इथं कन्सिडर केलाय, विच इज विकली पटर्ड बाय द पिरियडिक पोटेन्शियल ऑफ द आयन्स. आयन्सनं काय केलं जाते, ते पटअप केलं जाते. इफ वी कन्सिडर द सम सॉलिड, जर मेटल इन्सुलेटर आपण कन्सिडर केलं, इन्सुलेटर, देन दिस कलेक्शन ऑफ वीकली इंटरॅक्टिंग न्यूट्रल ॲटम्स, देन वी कन्सिडर, जर समजा इथं आपण सोडियम ॲटम घेतला आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p6 3s1, तर आपल्याला काय मिळतंय, त्याचा आपण अरे कन्सिडर केला, ग्रुप ऑफ सोडियम ॲटमचा अरे कन्सिडर केला, तर विच इज द बॉडी सेंटर्ड क्युबिक अरे हॅव्हिंग द लॅटिस कॉन्स्टंट ऑफ द ऑर्डर ऑफ सेंटर. त्याचा लॅटिस कॉन्स्टंट तो कसा असणार आहे, सेंटीमीटरच्या रेंजमध्ये आपण कन्सिडर केला समजा. अँड ऑल इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द ॲटॉमिक लेवल्स, मग इलेक्ट्रॉन्स ॲटॉमिक लेवलला प्रेझेंट आहेत. इफ वी श्रिंक द आर्टिफिशियली लार्ज लॅटिस कॉन्स्टंट ऑफ द अवर अरे ऑफ सोडियम ॲटम, सोडियम ॲटमचा जो अरे आपण कन्सिडर केला त्याचा लॅटिस कॉन्स्टंट आपण काय केला, आर्टिफिशियली श्रिंक केला, तर आपल्याला काय मिळतंय, इट इज पॉसिबल टू मॉडिफाय आवर आयडेंटिफिकेशन ऑफ द इलेक्ट्रॉनिक लेवल ऑफ द अरे. मग तो जो काय आपल्याला इलेक्ट्रॉनिक लेवल्स आपल्याला मिळणार आहेत त्या कशा असणार आहे, मॉडिफाईड लेवल्स मिळणार आहेत. ठीक आहे, सो फॉर दॅट द टाईट बाइंडिंग अप्रॉक्सिमेशन युज्ड. त्यासाठी काय केलं की टाईट बाइंडिंग अप्रॉक्सिमेशन हे यूज केलेलं आहे. ठीक आहे, this approximation deals with the correction of picture of the isolated atom. Isolated atomचं जे काही पिक्चर तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये आर्टिफिशियली चेंजेस करून ते कशामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक लेवल्स मिळतात टाईट बाइंडिंग मेथड मध्ये. बाय युझिंग दिस मेथड द ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक वेव्ह फंक्शन इज युज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक लेवल्स. ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक वेव्ह फंक्शन तिथं कन्सिडर केलंय इलेक्ट्रॉनिक लेवल कॅल्क्युलेशन साठी. अँड दिस अप्रॉक्सिमेशन इज मोस्ट युजफुल फॉर द डिस्क्रायबिंग द एनर्जी बँड्स. मग ह्या अप्रॉक्सिमेशनचा यूज करून काय केलं जाते, तर एनर्जी बँड्स ऑल्सो कॅल्क्युलेटेड. सो दॅट अरायझेस फ्रॉम द पार्शियली फिल्ड डी शेल्स ऑफ द ट्रान्झिशन मेटल ॲटम्स. म्हणजे डी शेल मधले जे काही पार्शियली फिल्ड लेवल्स आहेत, पार्शियली फिल्ड म्हणजे पार्शियली म्हणजे फुलफिल नाहीये डी शेल, त्या ह्याचं ट्रान्झिशन, ज्या ट्रान्झिशन मेटलचे डी शेल पार्शियली फिल्ड आहेत त्याच्यापासून जे काही एनर्जी बँड्स अराइज होतात त्याचे कॅल्क्युलेशनसाठी टाईट बाइंडिंग मेथड यूज केली जाते. अँड दिस अप्रॉक्सिमेशन ऑल्सो युजफुल फॉर द डिस्क्रायबिंग द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ इन्सुलेटर. मग इन्सुलेटरला पण मेटल ॲज वेल एज इन्सुलेटरच्या पण इलेक्ट्रॉनिक लेवल कॅल्क्युलेशनसाठी टाईट बाइंडिंग मेथड यूज केलेली आहे. मग आता इथे मी सांगितलंय की सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s2 आहे. ठीक आहे, तिथं मला वाटतं एक फिगर आपण टाकलेली आहे इथं. हा, तर जे काही इलेक्ट्रॉनिक वेव्ह मिळतात आपल्याला वेव्ह फंक्शन ते इथं दाखवले बघा. 1s चं काय आहे, 2s चं काय आहे, 2p चं काय आणि 1s चं काय. मग मला वाटतं 1s जे आहे ते मध्ये इथं काय आहे, त्याचा गॅप आहे म्हणजे नॉन इंटरॅक्टिंग आहे विथ. मला वाटतं ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं मी नुसतं तुम्हाला फिगर दाखवते जेव्हा तुमच्या लक्षात येईल.
त्याच्यानंतर टाईट बाइंडिंग मेथड आलं का लक्षात, काय काय आपण केलेलं त्याच्यामध्ये? हो हॅलो, मॅम. हा नेक्स्ट कुठला पॉइंट आहे पण सांगता? जनरल फीचर आहे का? समरफिल्ड थेरी. जनरल फीचर्स आहेत ना, इंडिपेंडेंट अप्रॉक्सिमेशन. समरफिल्ड थिअरी. समरफिल्ड थेरी आहे का? मला वाटते समरफिल्ड थेरीचं नोट्स ह्याच्यात नसतील, मला वाटते का दुसऱ्या ह्याच्यात टाकलं. एक मिनिट मला चेक करू दे, ह्याच्यातच आहे का? जनरल फीचर मध्ये असणार maybe. नाही, इंडिपेंडेंट मध्ये. नाही, कशात समरफिल्ड थेरीचं ठेवलं मी नोट्स? ठीक आहे, समरफिल्ड थेरी बघा तुम्ही इथं, माझ्याकडे काय मला सापडे ना कुठे ठेवलंय मी ते. त्याच्यानंतर मला वाटतं जनरल फीचर आहे का सेल्युलर मेथड आहे? फ्री इलेक्ट्रॉन मॉडेल. फ्री इलेक्ट्रॉन मॉडेल. फ्री इलेक्ट्रॉन मॉडेल. फ्री इलेक्ट्रॉन मॉडेल कशात आहे? मला वाटतं ते डायरेक्ट घेतलेलं होतं, त्यामुळे ते जे नोट्स इथं नाही आहेत बहुतेक, त्या फोल्डर मध्ये नाही आहेत मग. ठीक आहे, इथं जे जे काय आहे तेवढं आपण डिस्कस करूया फक्त. ठीक आहे, जे नाही ते तुम्ही बघा, कारण इंडिपेंडेंट अप्रॉक्सिमेशन मध्ये काय बघितलेलं नाही. आपण सेल्युलर मेथड पासून जाऊया, म्हणजे ही पुढची मेथड आहे ना इंडिपेंडेंट. मग सेल्युलर मेथड मध्ये काय बघितलेलं? दिस इज ऑल्सो मेथड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द बँड स्ट्रक्चर विच इज गिवन बाय द सायंटिस्ट विग्नर अँड द सीज. मग ब्लॉच रिलेशन दिलं माहिती आहे आपल्याला, काय की सायके इंटू ब्रॅकेट मध्ये आर प्लस कॅपिटल आर इज इक्वल टू ई रेस टू के आर. दिस इज द ब्लॉच रिलेशन. मग सेल्युलर मेथड ह्या जे काही ब्लॉच रिलेशन आहे त्याच्या ऑब्झर्वेशन मधून ते काय केलं, सायंटिस्टने काय केलं की सेल्युलर मेथड काय केली, फाउंड केली. ठीक आहे, सो दिस इज युज्ड टू सॉल्व द स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन. स्कॉडिंजर इक्वेशन साठी हे काही जे काही ब्लॉच रिलेशन आहे त्याचा यूज केला. इथं हे इक्वेशन आहे स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन. दिस इज द विथिन अ सिंगल प्रिमिटिव्ह सेल ई नॉट. दिस इज द स्कॉडिंजर वेव्ह इक्वेशन फॉर द सिंगल प्रिमिटिव्ह सेल सी नॉट. मग काय की द वेव्ह फंक्शन कॅन बी देन डिटरमाइंड बाय द इक्वेशन 1 इन एनी अदर प्रिमिटिव्ह सेल फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ सी. मग सी नॉटच्या व्हॅल्यूचा यूज करून काय केलं की बाकीच्या जे काही हे आहेत प्रिमिटिव्ह सेल आहेत सी नॉट सोडून, सिंगल प्रिमिटिव्ह सेलचं काढलं, नंतर त्याचा यूज करून बाकीच्या प्रिमिटिव्ह सेलसाठी आपण काय केलं, वेव्ह फंक्शन काढलं. बट द सोल्युशन ऑफ 2 इज नॉट ऍक्सेप्टेबल फॉर द वेव्ह फंक्शन फॉर द इंटायर क्रिस्टल. मग पण काय झालं की जो काही सोल्युशन मिळालं इक्वेशन 2 मधून, ते सगळ्या ह्याच्यासाठी व्हॅलिड नव्हतं. ठीक आहे, ऍक्सेप्ट नाही झालं. सिन्स मग काय झालं, साय ऑफ आर आणि डेल्टा साय ऑफ आर मस्ट बी कंटिन्युअस ऍज आर क्रॉसेस द प्रिमिटिव्ह सेल बाउंड्री. ही कंडिशन तिथं काय होत्या, अप्लाय होत्या. काय तर साय ऑफ आर आणि डेल्टा साय ऑफ आर ह्या दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजेत, तर इट मस्ट बी कंटिन्युअस. ज्यावेळेला आर प्रिमिटिव्ह सेलची बाउंड्री क्रॉस करतोय त्यावेळेला ह्या दोन काय पाहिजेत व्हॅल्यू, इट मस्ट बी कंटिन्युअस. And this condition can be expressed entirely in terms of the value of psi because of the equation 1. ह्या व्हॅल्यू कशा टर्म मध्ये एक्सप्रेस केल्या जातात, तर इट इज द एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द व्हॅल्यू ऑफ psi विदिन ऑन द सरफेस ऑफ द सी नॉट. म्हणजे जे काही प्रिमिटिव्ह सेल आहे त्याच्या सरफेस वरती आणि आतमध्ये इनसाइड द प्रिमिटिव्ह सेल आणि सरफेस वरती सायची जी काही व्हॅल्यू आपल्याला मिळतात त्याच्यावरून ह्या व्हॅल्यू काय केल्या जातात, एक्सप्रेस केल्या जातात. कुठल्या साय ऑफ आर आणि डेल्टा साय ऑफ आर. द वेव्ह वेक्टर के इज इंट्रोड्यूस इन दिस बाउंड्री कंडिशन इनटू द सेल्युलर सोल्युशन. मग त्यावेळेला काय होतं, ज्यावेळेला आर क्रॉसेस द बाउंड्री त्यावेळेला आपल्याला दोन व्हॅल्यू कंटिन्युअस मिळतात, कुठल्या साय ऑफ आर आणि साय ऑफ के आर, डेल्टा साय ऑफ आर. मग त्यावेळेला एक व्हेक्टर तिथे इंट्रोड्यूस होते, तो कुठला आहे तर के व्हेक्टर इज इंट्रोड्युसेस अँड द ऑल सोल्युशन आर एलिमिनेटेड बाय द एक्सेप्ट फॉर द डिस्क्रीट सेट ऑफ एनर्जीज. मग
सोल्युशन ऑल सोल्युशन्स त्याच्यामधून आपण काढतो. फक्त काय की डिस्क्रीट सेट ऑफ एनर्जीसाठी आपल्याला तिथे सोल्युशन मिळत नाही. दॅट इज द बँड एनर्जी. कुठल्या ह्याच्यासाठी? तर बँड एनर्जीसाठी. हॅव्हिंग द व्हॅल्यू इज इक्वल टू एन के. इक्वेशन नंबर 3. देन द बाउंड्री कंडिशन विथ इन सी नॉट. विदिन द सी नॉट ती बाउंड्री कंडिशन आपल्याला काय मिळणार आहे? साय ऑफ आर ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? साय ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस के आय के आर इंटू साय ऑफ आर प्लस आर. आणि एन कॅप दिस इज द सेकंड व्हॅल्यू वेअर आर आणि आर प्लस आर आर द बोथ आर द पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ द सेल. त्या जो काय प्रिमिटिव्ह सेल आहे त्याच्यावरचे हे सरफेसवरचे 2 पॉइंट आहेत. ठीक आहे, म्हणजे इनिशियल आणि आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स. आणि एन कॅप म्हणजे काय? काय दिसेल ते दिसणार इथं. N cap is a outward normal to the to present the summary of the symmetry of the crystal. क्रिस्टलच्या सिमेट्रीला जो काय नॉर्मल काढलेला तो काय आहे? एन कॅप. जर सपोज जो प्रिमिटिव्ह सेल आपण एन कॅप सी नॉट इज द प्रिमिटिव्ह सेल कन्सिडर केला कुठला, तर इट इज अ विन्स जो काय सायंटिस्ट आहे विनर सीज प्रिमिटिव्ह सेल सेंटर्ड ऑन द लॅटिस पॉइंट आर इज इक्वल टू 0. मग लॅटिस पॉइंट आर इज इक्वल टू 0 ला हा जर प्रिमिटिव्ह सेल आपण कन्सिडर केला, द फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ सेल्युलर मेथड रिप्लेसमेंट ऑफ द पिरियडिक पोटेन्शियल यू आर बाय द पोटेन्शियल व्ही आर. मग तिथे काय होतं? देर इज अ रिप्लेसमेंट पिरियडिक पोटेन्शियलची रिप्लेसमेंट होत्या. यू ऑफ आर इज रिप्लेस्ड बाय द पोटेन्शियल व्ही ऑफ आर. देन द विथ स्पेरिकल सिमेट्री अबाउट द ओरिजिन. मग त्याची जी काही ते मला वाटते फिगर आहे पुढं, हा इथं ऍक्च्युअल पोटेन्शियल आणि अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल. मग इनसाइडला काय होते? इट इज हॅव्हिंग अ स्पेरिकल सिमेट्री. द स्पेरिकल सिमेट्री अबाउट द ओरिजिन. ओरिजिनला स्पेरिकल सिमेट्री मिळते आपल्याला. आणि and the figure shows the equipotential within a primitive cell for a crystal. ऍक्च्युअल क्रिस्टल साठी आपल्याला काय मिळते? तर इनसाइडला सेंटरला आपल्याला इक्विपोटेन्शियल मिळते आणि स्पेरिकल सिमेट्री नियर टू द सेंटर हॅव्हिंग द स्पेरिकल सिमेट्री नियर टू द सेंटर अँड पोटेन्शियल इज डॉमिनेटेड बाय द कंट्रीब्युशन फ्रॉम द सेंट्रल लाईन. मग ते जे काय पोटेन्शियल आहे ते डॉमिनेटेड बाय सेंट्रल लाईन डॉमिनेट केले जाते. आणि ती बाउंड्रीला काय होते? द नियर बाउंड्री द सेल पोटेन्शियल विल बी डेविएटेड फ्रॉम द स्पेरिकल सिमेट्री. इथं फिगर बघा. म्हणजे इनसाइडला काय होते? इक्विपोटेन्शियल मिळते आपल्याला. आणि जे काय एजला जे आहे इथं इथं आपल्याला सिमेट्री डेविएटेड सिमेट्री मिळत नाही. कळते का फिगर? दिस इज फॉर द ऍक्च्युअल पोटेन्शियल. आणि दिस इज द फॉर सेल्युलर मेथड मध्ये काय होते? अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल आपल्याला कसं मिळते? म्हणजे इक्विपोटेन्शियल इज ऑब्झर्ड एव्हरीवेअर इन द क्रिस्टल. म्हणजे सगळीकडे आपल्याला काय मिळते? हे पोटेन्शियल इक्वल पोटेन्शियल मिळते. इथं काय मिळते? फक्त सेंटरला मिळते आणि साईडला काय होते? ते डेविएट होते. दोन्ही मधला फरक ते फिगर सांगायची. ठीक आहे. आणि द सेल्युलर मेथड मध्ये काय होते? द अप्रॉक्सिमेट पोटेन्शियल बाय अ स्पेरिकली सिमेट्रिक वन एव्हरीवेअर विदिन द सेल. म्हणजे सगळ्याच बाजूला आपल्याला स्पेरिकल सिमेट्रिक पोटेन्शियल मिळते विथ इक्विपोटेन्शियल ॲज शोन इन द फिगर राईट साइड. कळालं का? 2 फिगर आहेत, त्यातल्या एकामध्ये जे काय ऍक्च्युअल पोटेन्शियल आहे तिथं सेंट्रलला आपल्याला इक्विपोटेन्शियल मिळते आणि साईडला डेव्हिएशन मिळते. आणि जे काही सेल्युलर मेथड मध्ये आपण अप्रॉक्सिमेशन घेतले तिथं काय मिळणार आपल्याला? तर इक्वल पोटेन्शियल एव्हरीवेअर इज शोन. म्हणजे सगळीकडे इक्वल पोटेन्शियल मिळते. वन्स अ पोटेन्शियल हॅज बीन चूजन स्पेरिकली सिमेट्रिक इनसाइड सी नॉट देन विदिन अ प्रिमिटिव्ह सेल अ कम्प्लीट सेट ऑफ सोल्युशन ऑफ दिस स्कॉर्डिंजर. मग आपल्याला तिथं काय मिळते? कम्प्लीट सेट ऑफ स्कॉर्डिंजर इक्वेशन मिळते. ते कसं मिळणार आहे? ह्या साय ऑफ एल एम न मिळणार आहे. ठीक आहे. इक्वेशन नंबर 6. मग हे काय? साय ऑफ एल एम फाय ऑफ ही काय आहे? दिस इज द स्पेरिकल हार्मोनिक्स. हे काय आहे? स्पेरिकल हार्मोनिक्स. अँड मग हे काय? झाय एल ऑफ आर ची म्हणजे काय? दिस इज द दिस सॅटिस्फाइज द ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. मला वाटतं लेक्चर असंच क्लोज करूयात आपण आणि नंतर मी हे करते, कारण 2 हे होणार म्हणजे टाइम संपले आपल्या लेक्चरचं. ठीक आहे. एक 5 मिनिटांनी येऊयात.
हॅलो. हो चालेल. हो चालेल मॅडम. ठीक आहे.